दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत। आपल्यासोबत उमेदवार राहुल शेवाळे आहेत, थेट जाऊया। सर, आज उमेदवारी अर्ज भरायला जात आहे, सोबत महायुतीची पूर्ण ताकद आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई सर्व एकत्र आहेत। शक्ती प्रदर्शन आहे। हे शक्ती नाही प्रदर्शन आहे, आशीर्वाद प्रदर्शन आहे। हे सर्वजण आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलेले आहे आणि सर्वजण आम्ही मोदीजींचा परिवार आहे। महायुतीचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळेजण मोदीजींचा परिवार म्हणून एकत्र आलेले आहे आणि परिवाराचा एक सदस्य म्हणून मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। सर, जर पाहिलं तर ते तुमचेच एक मित्र आहेत, तुमचे सहकारी आहेत, आज ते तुमच्या समोर उभे ठाकलेले आहेत। असं असताना काय तुमचं बोलणं झालंय का ह्याच्या अगोदर? ते माझे मित्र असले तरी आणि मी त्यांचा आदर करत असलो तरी विचारांची लढाई आहे। हे शिवसेनेचे विचार विरुद्ध काँग्रेसचे विचार, तो एक नकली चेहरा समोर ठेवलेला आहे। ही शिवसेना असली आहे आणि ती शिवसेना नकली आहे। आज दिसून आलेलं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना साधं वंदन करायला गेले नाहीत म्हणून त्यांचा नकली चेहरा आज उघडकीस आलेला आहे आणि खरा काँग्रेसचा चेहरा समोर आलेला, म्हणून आमची लढाई शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध काँग्रेसचे विचार, अशी लढाई। सर, असंही बोललं जातं की वर्षा गायकवाडचा मतदारसंघ जो आहे तो बदलला गेलेला आहे, त्यामुळे कुठेतरी तुमचा विजय जो आहे तो सोपा झालाय, असं देखील चर्चा जोरदार सुरू आहे। नाही, विजय हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा विजय आहे। मी भाग्यवान समजतो स्वतःला, मला तिसऱ्यांदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायला मिळतं आणि विकसित भारतचं स्वप्न साकार करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सर्वांना एकत्र येऊन तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनवायचं आहे। सर, विजयाची हॅट्रिक यंदा निश्चित स्वरूपात, कारण ही विजयाची हॅट्रिक या महायुतीच्या कार्यकर्ता आणि उत्स्फूर्त प्रतिसादावरून तुम्हाला दिसून येईल। आपल्यासोबत आशिष शेलारजी आहेत। शेलारजी, विजयाची पुन्हा एकदा हॅट्रिक? मला असं वाटतं की पूर्णपणे साहीच्या साही जागा महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील आणि साही जागा त्या ठिकाणी महाआघाडीच्या पराभूत होतील। सर, असंही म्हटलं जातंय की 400 पार जे आहे ते होऊ शकत नाही, भाजप एनडीए संपूर्ण 250 जागांवर थांबते, असं देखील चर्चा जी आहे ती रंगली। स्वप्न बघणाऱ्याला टॅक्स लागत नाही, त्यांनी झोपून नक्की स्वप्न बघावी। 4 जूनला आमच्याशी चर्चा करावी। पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण महायुतीचे सर्व शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल शेवाळेंचा उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि यंदाही आम्ही विजयाची हॅट्रिक मारू असा विश्वास जो आहे या ठिकाणी महायुतीकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरा पर्सन मंगेश, विशाल सवने, झी 24 तास, मुंबई।